12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचे निकाल आता हाती आलेत. नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही भाजपच मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने 12 पैकी 6 जिल्हा परिषद आणि 125 पैकी 52 पंचायत समित्यांवर मोठा पक्ष बनत बाजी मारली आहे. तर अजित पवारांचे राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेने सुद्धा प्रत्येकी 2 जिल्हा परिषदांवर मोठा पक्ष होण्याचा मान मिळवलाय. तर काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी प्रत्येकी एका जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष ठरली आहे. पण मुंबईत चमकलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला एकही जिल्हा परिषदेवर सत्तेपर्यंत पोहोचता आलेलं नाही. 12 जिल्हा परिषदांचा निकाल नेमका काय लागला, कुठल्या पक्षाला कुठे किती जागा मिळाल्या, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पुणे जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक हाती बाजी मारली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रचार करायला येतानाच अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर पुण्यात उमेदवारांनी मोठ्या प्रचारसभा न घेता डोर टू डोर प्रचार करण्यावर भर दिला. त्यात नगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने भाजपने पुणे ग्रामीणमध्ये आपले पाय भक्कमपणे रोवले होते. पण जिल्हा परिषदेवरची आपली सत्ता कायम ठेवण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश मिळाले. जिल्हा परिषदेच्या 73 जागांपैकी भाजपला 10, शिंदेंच्या शिवसेनेला 5, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 51, काँग्रेसला 0, ठाकरेंच्या शिवसेनेला 6, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1 तर इतरांना 0 जागा मिळाल्या आहेत. थोडक्यात इथं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची एक हाती सत्ता आली आहे. अजित पवारांच्या निधनानंतरची सहानुभूती आणि दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढण्याचा इथं फायदा झालेला दिसून येतोय. कोल्हापूर जिल्हा परिषदेत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी चुरस रंगेल अशी चर्चा होती. पण इथं सगळ्यात मोठा पक्ष ठरला राष्ट्रवादी काँग्रेस. महायुतीमधले तिन्ही पक्ष इथं काही ठिकाणी एकत्र लढले होते. तरीही महानगरपालिकेत एकट्या काँग्रेसने लावलेला जोर बघता घासून फैट होण्याची चर्चा होती. पण इथल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 20 जागा जिंकल्या. त्यानंतर काँग्रेस दुसऱ्या आणि भाजप तिसऱ्या क्रमांकावर राहिली. निकालानुसार इथल्या 67 जागांपैकी भाजपला 12, शिंदेंच्या शिवसेनेला 9, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 20, काँग्रेसला 15, ठाकरेंच्या शिवसेनेला 1, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0 आणि इतरांना 11 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे इथे महायुतीची सत्ता येण्याची शक्यता जास्त आहे. पण इथल्या वाटाघाटी नेमक्या कशा होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सोलापूर जिल्हा परिषदेत भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. सोलापुरात राजकीय पक्षाच्या चिन्हापेक्षा स्थानिक विकास आघाड्या महत्त्वाच्या ठरतात. या निवडणुकीसाठी पंढरपूर, माढा आणि माळशिरसमध्ये सोयीनुसार युती आघाड्या झाल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं ग्रामीण भागात मोठी ताकद लावली होती. तर भाजपसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे, सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी शहर आणि लगतच्या ग्रामीण भागात जोर लावला होता. भाजपचा हाच जोर इथं कामाला येताना दिसला. कारण फक्त भाजपनेच सोलापुरात दुहेरी जागांचा आकडा गाठला आहे. त्यात इथं राम सातपुतेंनी मोहिते पाटलांना आणि जानकरांना जबर धक्का दिला. अर्जुनसिंह मोहिते पाटलांना माळशिरस पुणशिरस गटातून पराभव स्वीकारावा लागला. तर उत्तम जानकरांचे चिरंजीव जीवन जानकर यांना संस्कृती सातपुते यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. एकूण निकाल सांगायचा तर सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपला 42, शिंदेंच्या शिवसेनेला 7, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9, काँग्रेसला 1, ठाकरेंच्या शिवसेनेला 0, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0 तर इतरांना 1 जागा मिळाली आहे. भाजपने इथं एक हाती बहुमताचा आकडा पार केलाय. सांगली जिल्हा परिषदेत शरद पवारांचे राष्ट्रवादी हा सगळ्यात मोठा पक्ष ठरलाय. इथं भाजपने चांगली ताकद लावली होती. तर काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या होत्या. विशेष म्हणजे महानगरपालिकेतलं अपयश मागे टाकून इथे मवियाच्या नेत्यांनी चांगली ताकद लावली होती, जी निकालात सुद्धा दिसून येत आहे. कारण मवियाच्या तिन्ही पक्षांनी मिळून बहुमताच्या काठावरचा 30चा आकडा गाठला आहे. हाती आलेल्या निकालानुसार सांगली जिल्हा परिषदेत भाजपला 16, शिंदेंच्या शिवसेनेला 7, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6, काँग्रेसला 11, ठाकरेंच्या शिवसेनेला 1, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 18 तर इतरांना 2 जागा मिळाल्या आहेत. सांगलीत जयंत पाटील यांचा करिश्मा दिसून आलाय. वाळव्यात 11 पैकी 7 जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आलेत. तर सर्वात मोठा पक्ष ठरत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं इथं यश मिळवलंय. पण सांगली जिल्हा परिषदेवर नेमकी सत्ता कुणाची बसणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. सातारा जिल्हा परिषदेत भाजप विरुद्ध शिंदेंची शिवसेना या सामन्याची चर्चा होती. इथं शिंदेंच्या शिवसेनेने आपल्या पॉकेट्समध्ये यश मिळवलं असलं तरी इथं भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी सर्वाधिक यशस्वी ठरली. भाजपने 24 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 23 जागा मिळवल्या आहेत.
साताऱ्यात शिंदेंच्या शिवसेनेनं युती करण्यासाठी प्रयत्न केले होते, पण हे प्रयत्न फिसकटले. त्यानंतर शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने समन्वय साधून निवडणूक लढवल्याची चर्चा झाली. यातून भाजपला एक हाती बहुमतापासून लांब ठेवण्यात यश आलं. हाती आलेल्या निकालांनुसार सातारा जिल्हा परिषदेत भाजपला 24, शिंदेंच्या शिवसेनेला 15, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 23, काँग्रेसला 1, ठाकरेंच्या शिवसेनेला 0, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0, तर इतरांना 2 जागा मिळाल्या आहेत. इथेही अजित पवारांच्या निधनानंतर तयार झालेल्या सहानुभूतीचा राष्ट्रवादीला फायदा झालाय. घासून फाईट झाली असली तरी इथं भाजप मोठा पक्ष ठरला आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीला चांगलं यश मिळालं. तानाजी सावंत विरुद्ध ओमराजे निंबाळकर विरुद्ध राणा जगजितसिंह पाटील असा सामना धाराशिवमध्ये झाला. त्यात इथं काही हाय व्होल्टेज लढती सुद्धा पाहायला मिळाल्या. एकूण 55 जागांपैकी भाजप 18, शिंदेंची शिवसेना 15, अजित पवारांची राष्ट्रवादी 6, काँग्रेस 3, ठाकरेंची शिवसेना 8, शरद पवारांची राष्ट्रवादी 0, तर इतर 5 जागांवर विजयी झाले आहेत. इथं सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरला आहे. पण इथेही सत्तेची बेरीज करायला शिंदेंची साथ महत्त्वाची ठरेल. धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर बॅकफुटला गेले. इथं पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा पराभव झाला, तर धनंजय सावंत यांनी काका तानाजी सावंत यांच्या उमेदवाराला आसमान दाखवलं. लातूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र भाजपला लातूरमध्ये एक हाती बहुमत मिळवता आलं नाही. अमित देशमुख, धीरज देशमुख यांच्यासह दिलीपराव देशमुख जिल्हा परिषदेच्या प्रचारात सक्रिय होते आणि देशमुख कुटुंबाने महापालिकेसारखं जिल्हा परिषदेत देखील आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. एकूण 59 जागांपैकी भाजप 18, शिंदेंची शिवसेना 1, अजित पवारांची राष्ट्रवादी 12, काँग्रेस 23, ठाकरेंची शिवसेना 1, शरद पवारांची राष्ट्रवादी 1, तर इतर 3 जागांवर विजयी झाले आहेत. इथं काँग्रेसला सर्वाधिक 23 जागांवर यश मिळालं. पण इथं अजित पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत जाते की काँग्रेससोबत, हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. परभणीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणावं तेवढं यश न मिळाल्यानं हे दोन्ही पक्ष जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी सरसावले होते. परभणी जिल्हा परिषदेमध्ये मागच्या 10 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, पण आता मात्र परभणी जिल्हा परिषदेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. इथे ठाकरेंच्या शिवसेनेला आणि खास करून खासदार बंडू जाधव यांना मोठा धक्का बसलाय. परभणीच्या एकूण 54 जागांपैकी भाजप 24, शिंदेंची शिवसेना 5, अजित पवारांची राष्ट्रवादी 15, काँग्रेस 3, ठाकरेंची शिवसेना 6, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 0 आणि इतर एका जागेवर विजयी झाले आहेत. परभणीत भाजपचे माजी आमदार आणि मंत्री सुरेश वरपुडकर यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या कुटुंबातल्या 5 पैकी 4 सदस्यांचा पराभव झाला. इथं भाजप शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन सत्तेत बसू शकते, पण अजित पवारांच्या गटाची भूमिका इथं महत्त्वाची ठरणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली, तर अंतर्गत वादात अडकलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेचा आपल्या बालेकिल्ल्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरला. संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत एक अपक्ष उमेदवार फक्त एका मताने निवडून आला. संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या 63 जागांपैकी भाजप 23, शिंदेंची शिवसेना 21, अजित पवारांची राष्ट्रवादी 4, काँग्रेस 1, ठाकरेंची शिवसेना 9, शरद पवारांची राष्ट्रवादी 1, तर इतर 4 जागांवर विजयी झाले आहेत. संभाजीनगरमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे, पण सत्तेसाठी भाजपला शिंदेंच्या शिवसेनेची गरज लागणार आहे. ठाकरे मात्र इथून पुन्हा वजा झालेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा आणि पर्यायाने नितेश राणेंचा बोलबाला दिसून आला. इथे भाजप आणि शिंदेंची शिवसेना या दोन्ही पक्षांनी युती केली होती. ठाकरेंनीही इथं ताकद लावायचा प्रयत्न केला, पण अनेक जागा बिनविरोध झाल्यानं नितेश राणेंनी मतदानाआधीच ठाकरेंना शह दिला होता. निकालात सुद्धा हीच गोष्ट दिसून आली. सिंधुदुर्गमधल्या 50 जागांपैकी भाजप 27, शिंदेंची शिवसेना 13, अजित पवारांची राष्ट्रवादी 0, काँग्रेस 0, ठाकरेंची शिवसेना 3, शरद पवारांची राष्ट्रवादी 0, तर इतर 7 जागांवर विजयी झालेत. नितेश राणेंनी इथे भाजपला सर्वात मोठा पक्ष बनवलंच, पण महत्त्वाचं म्हणजे जिथे ठाकरेंचा शब्द अंतिम असायचा त्या सिंधुदुर्गात ठाकरेंना फक्त 3 जागा मिळाल्या आहेत. रायगड जिल्हा परिषदेत शिंदेंची शिवसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी हा मुख्य सामना, पण राष्ट्रवादी काँग्रेसनं उत्तर रायगडात शिवसेना ठाकरे गटाशी तर दक्षिण रायगडात भाजपशी युती करून निवडणूक लढवली. शिवसेना शिंदे गट उत्तर रायगडमध्ये भाजपसोबत युती करून निवडणुकीत उतरला, तर दक्षिण रायगडमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात होते. अलिबागमध्ये शेकाप आणि शिवसेना शिंदे गटात मुख्य लढत झाली, मात्र महाडमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रित निवडणुकीला सामोरे गेले. अशा प्रकारे जिल्ह्यात सोयीस्कर युती आणि आघाडीचा पॅटर्न पाहायला मिळाला.
पण इथे शिंदेची शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. इथं राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर गेली. हाती आलेल्या निकालानुसार भाजप 15, शिंदेची शिवसेना 21, अजित पवारांची राष्ट्रवादी 16, काँग्रेस 2, ठाकरेंची शिवसेना 5, शरद पवारांची राष्ट्रवादी 0 आणि इतर 0 जागांवर विजयी झालेत. पण इथं शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोघांनाही स्पष्ट बहुमत मिळालं नसल्यानं भाजप किंग मेकरच्या भूमिकेत येणार आहे. इथं भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि तटकरेंनी आपापले गड राखले आहेत. गोगावलेंचे चिरंजीव विकास गोगावले यांनी 5,000 पेक्षा जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवलाय. पण तर सत्ता स्थापनेची खेळी महत्त्वाची ठरणार आहे. शेवटची जिल्हा परिषद आहे रत्नागिरीची. तर शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशीच लढत होती. त्यामध्ये शिंदेची शिवसेना एक हाती वरचढ ठरली आहे. उदय सामंत यांच्या नेतृत्वात शिंदेच्या शिवसेनेनं इथं 56 पैकी 40 जागा निवडून आणल्या आहेत. भास्कर जाधव यांचे चिरंजीव विजयी झाले असले तरी इतर ठाकरे गटाला अत्यंत मर्यादित यश मिळालं. हाती आलेल्या निकालानुसार रत्नागिरीमधल्या 56 जागांपैकी भाजप 4, शिंदेची शिवसेना 40, अजित पवारांची राष्ट्रवादी 5, काँग्रेस 0, ठाकरेंची शिवसेना 6, शरद पवारांची राष्ट्रवादी 0 तर इतर एका जागेवर विजयी झाले आहेत. थोडक्यात शिंदेंनी इथं ठाकरेंना मायनस केलंय. आता पंचायत समितीचा निकाल बघायचा झाला तर 125 जागांपैकी भाजपने 52, शिंदेच्या शिवसेनेने 26, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 25, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 8, काँग्रेसने 8, ठाकरेंच्या शिवसेनेने 5 आणि इतरांनी एका पंचायत समितीवर विजय मिळवलाय. थोडक्यात इथंही भाजपला सर्वाधिक यश मिळालंय. तर मग या प्रचंड पिछाडीवर गेल्याचं चित्र आहे. या सगळ्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भागातला निकाल काय लागलाय? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.